भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं षडयंत्र जवळपास शिजले। सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये हे षडयंत्र तयार झालेलं आहे। तिन्ही जिल्हा परिषदेचं आपण संख्याबळ बघूया आधी। जिल्हा परिषदेचे सातारमध्ये एकूण 65 गट आहेत। तिथे बहुमतासाठी 33 जागांची गरज आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मिळून तिथे 35 सदस्य होतात। त्यामुळे भाजपला वगळून जर सत्ता स्थापन करायची तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ झालेलं आहे। भाजपला तिथे 27 जागा आहेत। थोडक्यात बहुमतासाठी भाजपला अजून 6 सदस्यांची गरज आहे। आपण सांगलीकडे येऊया। सांगलीमध्ये 18 जागांसह शरदचंद्र पवार पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यांच्यासोबत काँग्रेसचे 11 सदस्य आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 सदस्य आहे आणि बहुमतासाठी तिथे 31 जागांची गरज आहे। या तिन्ही पक्षांची टोटल झाली तर 30चं संख्याबळ झालेलं आहे। थोडक्यात या तिन्ही पक्षांना बहुमतासाठी 1 जागेची गरज आहे। दुसऱ्या बाजूला भाजपला तिथे 16 जागा आहेत। जनसुराज्याला 1 जागा आहे, रयत क्रांतीला 1 जागा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 आणि शिवसेना 7 हे 2 पक्ष तिथं सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेचं संख्याबळ सांगतोय मी। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस तिथं 20 जागांचा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपला तिथे 13 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेनेला 8 जागांवर समाधान मानावं लागलंय। जनसुराज्याला 5 जागा मिळालेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाला तिथे 4 जागा मिळालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला काँग्रेसला 15 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळालेली आहे। थोडक्यात सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथे जे भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं ही भूमिका सध्या बळ धरताना दिसते। सातारमध्ये तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर भाजप सत्तेबाहेर गेल्यात जमाय। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष आले तर भाजप सत्तेबाहेर जाऊ शकतं। आणि जर भाजपने अध्यक्षपदाचा हट्ट धरला तर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेस सत्तेत येऊ शकते जिल्हा परिषदेमध्ये। अशी सगळी सध्याची समीकरणं आहेत। तर आता यामधली प्रत्येक जिल्ह्याची सविस्तर राजकीय स्थिती काय आहे, समीकरणं कशी आहेत हे जाणून घेऊया। सुरुवातीला साताऱ्याचं संख्याबळ सांगतो। जिल्हा परिषदेत एकूण 65 गट आहेत आणि बहुमतासाठी 33 जागांची गरज आहे। तिथं भाजप स्वबळावरती लढला होता। शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणूक पूर्व युती केली होती आणि काँग्रेस स्वबळावर लढला होता। तर या निवडणुकीत भाजपला मिळाल्या 27 जागा। राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आघाडीला मिळाल्या 35 जागा। काँग्रेसला 1 आणि स्वाभिमानीला 1 असं हे सगळं सातारचं गणित ठरलं। निवडणुकीमध्ये सातारचे संख्याबळ निवडून आलं। झालं काय, आता भाजपला 27 जागा मिळाल्यामुळे बहुमतासाठी अजून 6 जागांची गरज आहे। 33 जागांचं बहुमत गाठण्यासाठी भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांचे पर्याय आहेत। पण भाजपने शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वी जी वागणूक दिली त्या वागणुकीमुळे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते आणि राष्ट्रवादीचे सदस्य हे बऱ्यापैकी दुखावलेले आहेत। म्हणजे हे दोन्ही पक्षांमध्ये भाजपसोबत सत्ता नको अशी एक भूमिका आता तयार होती। ती का, तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, उदयनराजे भोसले असतील, ह्या तिघांनी मिळून जे मित्रपक्षांना डॅमेज करण्याचं काम निवडणुकीपूर्वी केलं त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, मंत्री मकरंदाबा पाटील असतील किंवा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर असतील, या तिघांना जे भाजपने दुखवलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना दुखवलं, पक्षाला दुखवलं, या सगळ्या दुखण्यातूनच ह्या दोन्ही पक्षांनी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली। सुरुवातीला शंभूराज देसाई असतील किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी महायुती करण्यासाठी प्रयत्न केले। शंभूराज देसाईंनी एक बैठकसुद्धा बोलवली होती, पण या बैठकीकडे भाजपने पूर्णतः पाठ फिरवली। त्यातून शंभूराज देसाई आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र येत शिवसेना राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व युती घडवून आणली। या दोघांनी पण एकमेकांच्या विरोधात उमेदवार न देता स्वतंत्र प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात स्वतंत्र निवडणूक लढवायची असं ठरवलं। त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीला जवळपास 35 जागा मिळालेल्या आहेत। आता या 35 जागा ह्या बहुमतापेक्षा 2 अधिक आहेत। पण भाजपला वगळून सत्ता स्थापन करायची ह्या भूमिकेपर्यंत या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आले आहेत। आता मुद्दा असा आहे की भाजपला वगळून सत्ता स्थापन करणं खरंच शक्य आहे का? राज्यात भाजपची सत्ता आहे, केंद्रात भाजपची सत्ता आहे, पण भाजपला दुखवायचं का
हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे. जर जिल्हा परिषदेचे निधी असतील किंवा इतर गोष्टी असतील, ह्या सगळ्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या हातात असतील, त्यातून भाजपला दुखावण्याची भूमिका आत्ता या दोन्ही पक्षांकडून घेतली जाण्याची शक्यता फारच कमी. पण नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांचं पूर्णतः षडयंत्र असंच आहे की भाजपला वगळून सत्ता स्थापन करायची. जे राज्यातील नेते आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते असतील, ह्या दोघांना समजावून सांगण्याची भूमिका आता ह्या दोन्ही पक्षांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. आता सांगलीकडे येऊया. सांगलीमध्ये बहुमत हे कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाही आहे. कोणाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं सत्ता स्थापनेचा तिढा तिथं निर्माण झालेला आहे. सांगलीत सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्य आवश्यक आहेत, पण हे 31 सदस्य कुठल्याही एका पक्षाकडे नाही आहेत. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 18 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपला 16 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्यात आणि जनसुराज्याला 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळालेली आहे. काँग्रेस 11 जागांसह तिथं तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. तर मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस ह्या दोघांचे मिळून 29 सदस्य होतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 सदस्य होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी आघाडीमध्ये ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे निवडून आल्यानंतर देखील आपण भाजपसोबत जायला नको अशी या दोन्ही पक्षांची भूमिका आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची गरज आहे. जे भाजपने साताऱ्यामध्ये आक्रमकतेचं राजकारण केलं, अगदी त्याचप्रमाणे राजकारण सांगलीमध्ये केलं. सांगलीमध्ये देखील भाजपने मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून नेते आयात केले. त्या आयात पक्षाच्या गटांना ताकद दिली, त्यातल्या गटातल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली. त्यातून भाजप चांगला स्ट्राईक रेट मारेल, भाजप चांगल्या जागा जिंकेल असं निवडणुकीपूर्वी वाटत होतं. पण भाजप 16 जागांवरच अडकला. त्यामुळे भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी म्हणजे 31 सदस्य गाठण्यासाठी जनसुराज्याचा 1 आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतिकारी संघटनेचा 1 असे 2 भाजपसोबत आहेत. 18 जागा आणि बहुमताच्या 31 हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची गरज आहे. पण तिकडे जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. शिवसेना देखील आपल्यासोबत येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ते सुहास बाबर यांच्याशी बोलणी करत आहेत. संजय काका पाटील असतील किंवा निशिकांत पाटील असतील, जे राष्ट्रवादीचे तिथले नेते आहेत, त्यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे. मुद्दा आहे तो भाजपच्या बहुमताच्या आकड्याचा आहे. भाजपला बहुमती मिळवणं हे आत्ता सध्या तरी वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्याला कारणही तसंच आहे. भाजपचे जे 16 सदस्य निवडून आलेत त्यापैकी 8 हे जत तालुक्यातून निवडून आलेले. म्हणजे गोपीचंद पडळकर हे जतचे भाजपचे आमदार आहेत. ह्यांचा करिश्म्यामुळे भाजपला ह्या 8 जागा मिळाल्यात असं एकंदर चित्र आहे. आणि पडळकरांच्या ज्या भाऊजाई आहेत त्यासुद्धा निंबवडे गटातून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात गोपीचंद पडळकर यांना मारणारे 9 सदस्य सध्या भाजपच्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत. 16 पैकी 9 सदस्य एकाच गटाचे असल्यामुळे थोडक्यात अध्यक्ष करायचं झाल्यास तो पडळकर यांच्याच गटातील असणार हे निश्चित आहे. पण पडळकर यांच्या गटाला अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या सुहास बाबर यांचा खूप महत्त्वाचा ठरतो. तिकडे सुहास बाबर आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील जो वाद आहे त्या वादातून सुहास बाबर पडळकर यांना कितपत पाठिंबा देतील याची सुद्धा शंका आहे. जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं जर चित्र बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 6 सदस्य निवडून आले. या 6 सदस्यांचे सुद्धा सध्या 6 वेगवेगळे नेते आहेत. त्यामुळे हे 6 सदस्य नेमकं ऐकायचं कोणाचं अशा मनस्थितीत आहे. जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते, जिवंत होते अजित पवार, त्यावेळी हे 6ही नेते अजित पवारांचं नेतृत्वात काम करत होते. त्यांचा एक शब्द आला की हे 6 नेते कामाला लागायचे. पण आता ह्या 6 नेत्यांचे 6 सदस्य निवडून आल्यामुळे नेमकं ऐकणार कोणाचं आणि सांगणार कोण असं चित्र निर्माण झाले. तिकडे माजी खासदार संजय काका पाटील असतील, माजी आमदार शिवाजीराव नाईक असतील, माजी आमदार राजेंद्र देशमुख असतील किंवा माजी आमदार विलास काका जगताप असतील, माजी आमदार अजितराव घोरपडे असतील, असे हे 6 वेगवेगळे गट सक्रिय आहेत. या 6 तालुक्यातून 6 नेत्यांचे 6 सदस्य निवडून आल्यामुळे नेमकं भाजपशी चर्चा कोण करणार आणि
ह्या 6 सदस्यांपैकी कोणाला काय मिळणार ह्याच्यावर सध्या राष्ट्रवादीमध्ये घमासान सुरू आहे. म्हणजे संजय काका पाटील म्हणतात की आमच्या राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळावं, पण हे अध्यक्षपद मिळालं तर ते कोणत्या गटाच्या सदस्याला मिळणार? जो इतर म्हणजे उपाध्यक्ष असेल किंवा इतर समितींचे सभापतीपदी असतील तर ही पदं नेमकी कोणाला मिळणार ह्याच्यावर सुद्धा राष्ट्रवादीमध्ये घमासान सुरू आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एका टेबलवर बसणार कधी, आणि बसले तरी त्यांच्याशी चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावरती होणार, अध्यक्षपद कोणाला मिळणार, बार्गेनिंग पॉवर ही शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची आहे, तर ही बार्गेनिंग पॉवर मान्य करून भाजप या दोन्हीपैकी कुठल्या पक्षाला अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद अशी काही गोष्टी देणार का? हे दोन्ही पक्ष भाजपसोबत येणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, काँग्रेस या भाजप व्यतिरिक्त आघाडीमध्ये हे दोन्ही पक्ष जाणार, हे आता सांगलीत बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी सेम केस तिकडं कोल्हापूरमध्ये झालेली आहे. कोल्हापूरमध्ये 20 जागांसह हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष ठरलेला आहे. तिकडे भाजपला 12 जागा मिळालेल्या आहेत, तर काँग्रेसला 14 जागा मिळालेल्या आहेत. भाजप तिथे 12 जागांच्या आधारे आणि जनस्वराज्याच्या ज्या 6 जागा आहेत त्या आधारे भाजप तिकडे अध्यक्षपदावरती क्लेम करत आहे. मगाशी आम्ही तिथले जे खासदार आहेत धनंजय भाडे यांचं एक विधान ऐकलं. ते म्हटले की भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त मतं आहेत, जरी जागा कमी असल्या तरी मतांच्या आधारे जिल्ह्यात आमचा पक्ष नंबर 1चा ठरलेला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, त्यामुळे अध्यक्षपद आम्हालाच मिळावं अशी महाडिकांनी क्लेम केलेला आहे. तिकडे चंद्रकांत पाटील सुद्धा असंच म्हणत आहेत की आमच्या 18 जागा होत आहेत, इतरही काही पक्षांना सोबत घ्यायचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्या आधारे अध्यक्षपद आम्हालाच मिळावं अशी त्यांची मागणी आहे. आता राष्ट्रवादीच्या 20 जागा निवडून आलेल्या असताना हसन मुश्रीफ यांनी जेव्हा निकाल लागला त्याच्या पहिल्याच दिवशी म्हटलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत होणार आहे, ह्याचा आनंद आहे आणि हा आनंद बघायला अजित पवार आज पाहिजे होते. थोडक्यात हसन मुश्रीफ यांनी पहिल्याच दिवशी ठरवून टाकलं की जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार. अशा परिस्थितीत जर भाजप तिथे अध्यक्षपदावरती क्लेम करत असेल तर राष्ट्रवादीची अडचण होताना दिसते. जर कार्यकर्त्यांमध्ये मेसेज चुकीचा गेला की नंबर 1चा पक्ष ठरून सुद्धा राष्ट्रवादीने भाजपला अध्यक्षपद सोडलं, नेमकं असं कोणत्या हात राष्ट्रवादीच्या दगडाखाली आहेत किंवा कोणत्या मुद्द्यांच्या आधारे हे डील झालेलं आहे की अध्यक्षपद भाजपला सोडायचं, तर तो कार्यकर्त्यांमध्ये मेसेज चुकीचा जाऊ शकतो, ही सुद्धा मुश्रीफांना भीती आहे. अशा वेळी मुश्रीफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे जे नेते आहेत सतेज पाटील ते कुठंतरी पुढे येऊ शकतात का अशी शंका निर्माण झालेली आहे. कारण निकालाच्या पहिल्याच दिवशी सतेज पाटील यांनी तसे संकेत दिले होते की जर मदत लागली आणि तशी चर्चा झाली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत येईल, भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायचं यासाठी जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्यांच्यामध्ये चर्चा झाली, सतेज पाटील यांनी तसे सकारात्मक निर्णय घेतला तर कदाचित कोल्हापूरमध्ये सुद्धा वेगळा युती आपल्याला वेगळी आघाडी बघायला मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनी एकत्रित येत जर सत्ता स्थापन केली तर कोल्हापूरचं चित्र देखील वेगळं असू शकतं. थोडक्यात सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथे जे भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं ही भूमिका सध्या बळ धरताना दिसते. सातारमध्ये तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर भाजप सत्तेबाहेर गेल्यात जमाय. सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष आले तर भाजप सत्तेबाहेर जाऊ शकतं. आणि जर भाजपने अध्यक्षपदाचा हट्ट धरला तर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेस सत्तेत येऊ शकते जिल्हा परिषदेमध्ये. अशी सगळी सध्याची समीकरणं आहेत. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सरकारनामा.